हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल बी मोटिवेटेड मानसी. मित्रांनो, आज मी तुम्हाला जीवन जगण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सल्ले देणार आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. धूम्रपानपासून लांब राहा. खूप स्वस्त वस्तू खरेदी करू नका. जेव्हाही कोणाकडून गाडी उधार घ्याल तेव्हा पूर्ण पेट्रोल आणि डिझेल भरूनच परत करा. कोणत्याही राजकारणी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. लहान मुलांना त्यांच्या मूडनुसार आणि त्यांच्या आवडीप्रमाणे जगू द्या. त्यांना चुकूनसुद्धा आपल्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू नका, परंतु त्यांना चांगले संस्कार नक्कीच द्या, म्हणजे ते चांगले व्यक्ती बनू शकतील आणि चांगला वाईट गोष्टींमधील पारख करू शकतील. काम पूर्ण होण्याच्या आधीच मजुरी देऊ नका, परंतु काम पूर्ण होताच लगेच मजुरांना मजुरी देऊन टाका. मोबाईलचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठीच करा आणि याची खात्री करा की मोबाईल तुमचं जीवन उद्ध्वस्त होण्याचं कारण तर बनणार नाही ना. तुमच्या संपत्तीबद्दलची वाच्यता त्या लोकांसमोर करू नका जे तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत किंवा जास्त गरीब आहेत. मित्रांना पैसे उधार देताना सावधान राहा, कारण असं नको व्हायला की मित्र आणि पैसे दोन्ही हातातून निसटतील. कोणी सांगण्याच्या आधीच त्यांच्या पगाराबद्दल कधीही विचारू नका. प्रत्येक गोष्ट लिहून ठेवत चला. हे गरजेचं नाही की सगळ्याच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. कर्ज त्यालाच द्या जो न मागता परत करेल आणि त्याच्यावर तुमचा विश्वास असेल. जर कोणी चांगलं काम करत असेल तर त्याची प्रशंसा करताना कंजूसी करू नका. कोणाशी वादविवाद किंवा चर्चा करत असताना तुमची नैतिकता आणि सभ्यता सोडू नका. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाला पसरवणे आणि लोकांना त्याचा फायदा करून देणे हे कायमच जीवन जगण्याचा एकमात्र मार्ग आहे. जर कुणी तुमच्या मित्राची प्रशंसा करत असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला त्याबद्दल नक्की सांगा. आवश्यक तिथेच तुमचे व्यक्तिगत आणि आर्थिक विवरण करा. कोणतीही गोष्ट जर तुम्हाला 1-2 पेक्षा जास्त वेळा उधार घ्यावी लागत असेल तर ती वस्तू तुम्ही खरेदी करणे योग्य आहे. रोज अर्धा तास चालणं खूप जास्त गरजेचं आहे. आपल्या घड्याळाला कायम वेळेच्या 5 मिनिटे आधीच सेट करा. खोटा दिखावा आणि अहंकार टाळा. छोट्या छोट्या आणि फालतू गोष्टींवर वादविवाद करणे टाळा. कोणावर उपकार केले असतील तर ते विसरून जावा. जिथे पण राहा तिथे लोकांच्या मनामध्ये आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही ठेवल्यात तर तुम्ही नेहमी खुश राहाल. जर तुम्ही वेळेवर पैसे देऊ शकत नसाल तर तुम्ही कर्ज घेणे टाळा. जेवढं पण मिळालं आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिका आणि दुसऱ्यांवर ईर्ष्या करू नका. आपल्या ऐपतीप्रमाणे नेहमी गरीब आणि गरजू लोकांना मदत करा. जर लग्न करायचं असेल तर सौंदर्याला नाही तर चांगलं मन आणि चांगल्या चारित्र्याला महत्त्व द्या. मित्रांनो, व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप थँक्यू. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आपला व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.